आज कामोठे येते आपण सारे भीमप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने पूजनीय भारतरत्न विश्वगौरव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहे। संपूर्ण देशभरामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक अभिवादन करण्यासाठी रस्त्यावरती आहेत आणि याचं कारण आहे की प्रत्येकाची भावना, प्रत्येकाचं हृदय, प्रत्येकाचं मन हे पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी थेट जोडलं गेलेलं आहे। ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लढायला शिकवलं, नुसतं लढायला नाही तर जीवन जगायला शिकवलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे। खरं तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात जे भरभरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्यांच्या ऋणातून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही, इतकी ताकद आपल्या सगळ्यांना देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। म्हणजे मी नेहमी सांगतो की प्रत्येक आमच्या मायमाऊलीला, प्रत्येक आमच्या कच्च्या बच्चाला, प्रत्येक आमच्या युवा शक्तीला ताकद देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। जर का पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपलं संविधान नसतं, आणि जर हे संविधान नसतं तर माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता जो एका सामान्य परिवारातून येतो तो महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार होऊ शकला नसता। मंत्र्याच्या मुलांनी मंत्री व्हावं, खासदाराच्या मुलांनी खासदार व्हावं, धनाढ्यांच्याच व्यक्तींनी धनाढ्य सगळ्या गोष्टी कराव्या, हा जो काही पायंडा होता त्याला छेद देण्याचं काम, गोरगरीब जनतेतून त्यांना ताकद मिळाली पाहिजे, त्यातून नेतृत्व उभं राहिलं पाहिजे, गोरगरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आणि भावना पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी ठेवली। आणि त्यामुळे जनसामान्यांचा आधार, जनसामान्यांचा आवाज होण्याचं काम हे पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी केलं। आणि म्हणून जगभरातून त्यांना एक विशेष मान्यता आहे। म्हणजे अनेक महापुरुष हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेतच, पण फार कमी नावं अशी असतात की ज्याला जगभरातून मान्यता मिळते। त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे आपल्या हृदयात स्थान असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहे। त्यामुळे आपल्यावरती त्यांचे अनंत उपकार आहेत। पुढच्या 7-7 पिढ्या कदाचित हे उपकार फिटणार नाही, इतके उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावरती केलेले आहेत। आज आपल्या जगाचा, आज संपूर्ण जगामध्ये भारताला जो सन्मान मिळतोय, भारत माता विश्वगुरु होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे, हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या पवित्र संविधानामुळे। त्या संविधानाची ताकद इतकी आहे की त्या संविधानामुळे आज जगातल्या पहिल्या 4 देशांमध्ये आपला क्रमांक लागतो। आणि हे सगळं करण्यासाठी जी ताकद दिली ती त्या संविधानाने दिलेली आहे। आणि त्यामुळे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्या सगळ्यांच्या जीवनात सगळं मंगलमय होतंय। आणि त्यामुळे आज आपण त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन अभिवादन करतोय। लाखो जनाजनांची, मनामनांची भावना ही आज अभिवादनाची आहे आणि त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्या ठिकाणी आपण सगळेजण हे अभिवादन करतोय। मी फार वेळ न घेता आपल्या सगळ्यांच्या वतीनं पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी अभिवादन अर्पित करतो आणि वाणीला विराम देतो। धन्यवाद।